दीप अमावास्येला दिव्याची पूजा करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी. 1. दिव्याची आवास आहे म्हटल्यावर सर्व दिवे स्वच्छ करणे ओघाने आलेच. परंतु समई, निरांजन, पंथीवर जमलेली काजळी आणि तेल तुपाचं चढलेली पूट पाहून ते स्वच्छ करण्याआधीच आपला उत्साह मावळतो. पूर्वी आपल्या आई, आजी चिंचेचा कोळ घेऊन देवाची उपकरणे स्वच्छ करत असत. मात्र अलीकडे त्याच्यासाठी पावडर, लिक्विड, सोप बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्याचा वापर करून दिव्यांना चकाकी आणता येईल. मात्र तेलकट, तुपकट दिव्यांची स्वच्छता करणे हे प्राथमिक पायरी टाळता येणार नाही. त्यासाठी कमी कष्टात दिवे स्वच्छ करण्याच्या काही टिप्स आवर्जून वापरून पहा. 2. चांदीचे दिवे किंवा मूर्ती उजळण्यासाठी बाजारात एक महागडे लिक्विड मिळते. त्याचा वापर सोपाच आहे, पण त्यापेक्षाही सोपा उपाय आपल्या घरात आहे. तो म्हणजे दात घासण्यासाठी वापरतो ती टूथपेस्ट किंवा पांढरी तूट पावडर. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही एक पावडर वापरून तुम्ही चांदीच्या काळवंडलेल्या कोणत्याही वस्तूंना नवीन चकाकी किंवा झळाळी देऊ शकता. प्रश्न राहिला चांदीची समई किंवा निरंजनाचा, तर त्यावरही हा प्रयोग यशस्वी होतो. फक्त त्याआधी साधा डिशवॉश लिक्विड सोपने निरांजन समई धुवून घ्यावी. त्यामुळे त्याचा तेलकट, तुपकटपणा निघून जाईल व नंतर त्यावर पेस्ट किंवा पावडरचा वापर केल्यामुळे ते दिवे चकाकीत होतील. 3. तांब्याचे दिवे समई स्वच्छ करण्यासाठी अर्धी वाटी कणिक, गव्हाचे पीठ, 4 चमचे मीठ आणि व्हिनेगार एकत्र करून ती पेस्ट दिव्यावर किंवा तांब्याच्या मूर्तीवर व्यवस्थित लावून घ्या. साधारण 15 मिनिटे दिवे त्या स्थितीत ठेवा. नंतर एक ब्रश घेऊन पेस्ट लावलेली दिवे नीट घासून घ्या. दुसऱ्या भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात दिवे ठेवा आणि 10 मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने दिवे धुवून घ्या. कितीही काळे पडलेले दिवे असावेत तर लखलखणारच. 4. अनेक घरांमध्ये पितळी निरांजने समई असते. ती स्वच्छ केल्यावर सोन्यासारखी लखाकते. परंतु त्यावर काजळी चढली आणि तेल तुपाचा पूट चढला की स्वच्छ करणे जिकिरीचे होऊन बसते. यावर सोपा उपाय म्हणजे एक मोठे पातेले घ्या. त्यात दिवे बुडतील एवढे पाणी घ्या. त्यात 2 चमचे साबणाची पावडर आणि 2 चमचे खाण्याचा सोडा घाला. वरून अर्धा लिंबू पिळून घ्या. 15 मिनिटे ते पातेले गॅसवर ठेवून पाणी चांगले उकळून द्या. 15 मिनिटांनंतर पाण्यावर तेल तुपाचा थर आणि काजळी जमा झालेली दिसेल आणि त्या काळ्या पाण्याच्या आत स्वच्छ झालेली ऑइल फ्री दिवे दिसतील. गॅस बंद करून दिवे बाहेर काढून चांगल्या पाण्याने धुवून घ्या. त्यांना चकाकी यावी म्हणून बाजारात मिळणारी दिवे स्वच्छ करण्याची पावडर लावून घ्या. साध्या पाण्याने धुवून पुसून घ्या. हे दिवे बाजारातून खरेदी केलेल्या नव्या दिव्यांसारखे लखाकतील. 5. दिवाळीनंतर वातीसकट तशाच ठेवून दिलेल्या पणत्या काळवंडून जातात. दीप अमावास्येला ते दिवे लावणार असाल तर सर्व पणत्यांमधील वाती काढून घ्या. एक पातेलं घेऊन त्या पणत्या बुडतील एवढे गरम पाणी घ्या. त्या पाण्यात डिशवॉश लिक्विड सोप 2 चमचे घाला आणि सर्व पणत्या त्यात बुडवून ठेवा. हे पाणी उकळल्याचे नाही हे ध्यानात ठेवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये गरम पाण्यामुळे पणतींचा तेलकटपणा निघून जाईल. त्यानंतर पणत्या बाहेर काढून घ्या. लिक्विड सोपमध्ये स्पंज बुडवून त्याने पणत्या स्वच्छ करून साध्या पाण्याने धुवून घ्या. या पद्धतीने मातीच्या पणत्या स्वच्छ करणे अगदी सोपं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.